सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका इस्तकबाल है। जालना लोकसभा के उम्मीदवार और बीजेपी के प्रदेश अध्यक्ष और राव साहब दानवे ने आज औरंगाबाद में एक बार फिर तनाज़े से भरा हुआ बयान दिया, जब उन्होंने शहीद जवानों को अतरीकी कहकर मुखातिब किया और उसके फ़ौरन बाद अपनी गलती को सुधारा। पेशे खिदमत है, आज औरंगाबाद शहर में राव साहब दानवे के ऑफिस के इफ्तिताई तकरीब में दिया गया उनका बयान। निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती। तामिळनाडूला एका शाळेला आग लागली, मनमोहन सिंग त्या शाळेला भेट द्यायला गेले। मुलं वरपळले होते, सकाळी गेले, भेट दिली, संध्याकाळी परत आले। दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी गेल्या आणि जाऊन त्यांनी प्रधानमंत्र्याच्या निधीमधून त्या मुलांना 1-1 लाख रुपये जाहीर करून आल्या। म्हणजे प्रधानमंत्री गेले, वापिस आले, त्यांनी काही जाहीर नाही केलं, पण सोनिया गांधी गेल्या आणि प्रधानमंत्र्याचा फंड जाहीर करून आल्या। आपले पत्रकार मित्रांमध्ये हुशार असतात, लगेच गेले मनमोहन सिंगाकडे, हो तुम्ही काल गेले आणि परत आले, तुम्ही काहीच नाही जाहीर केलं, पण सोनिया गांधी गेल्या तुमचा फंड जाहीर करून आल्या, तुम्हाला विचारलं होतं का? ते म्हणले प्रधानमंत्री करायच्या टायमाला मला कुठे विचारलं तर मी प्रधानमंत्री करून आले। असा कमकुवत प्रधानमंत्री या देशानं पाहिलेला आहे। निर्णय घेऊ शकत नव्हता। आता आपले 42 अतिरेकी मारले गेले, सैनिक मारले गेले, आपले 42 सैनिक मारले गेले। हे सैनिक मारल्याच्या नंतर जर प्रति हल्ला करायची पाळी आली असती तर मनमोहन सिंगांनी प्रति हल्ला नसता केला। मी ममता बॅनर्जीला विचारतो, मी चंद्रबाबूला विचारतो, मी शरद पवारला विचारतो, मी मायावतीला विचारतो, तोपर्यंत तर दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला असता आपल्यावर एखादा अजून दुसऱ्याने। निर्णय करण्याची क्षमता प्रधानमंत्र्यामध्ये नव्हती, ती निर्णय करण्याची क्षमता आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीमध्ये आहे। त्यांनी सैन्याला अधिकार देऊन टाकले की तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही अतिरेक्यांची स्थळं उद्ध्वस्त करा।